20 किलोमीटर परिघातील वाहनांना टोल माफी करण्यात यावी। 31 मार्च अखेर रस्त्याच्या कामात भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला जावा। शिंदे टोल नाक्यावरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात यावं। भुयारी मार्ग व सर्व्हिस रोडवरील पथदीप तातडीने सुरू करण्यात यावे। यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतर्फे शिंदे टोल नाका या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत काही काळातच संबंधित टोल नाका प्रशासन अधिकारी आणि उपविभागीय अभियंता यशवंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्यांचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांकडून यावेळी सांगण्यात आलं। आज या ठिकाणी शेकडो शेतकरी या ठिकाणी जमा झालेले। शेतकऱ्यांची मागणी एक आहे की गेले 10-12 वर्ष झाले हा रोड होऊन, परंतु ज्यांच्या जमिनी या रोड मध्ये गेलेल्या आहे त्या लोकांना अद्याप मोबदला मिळाला नाही। तो मोबदला त्वरित मिळाला पाहिजे। तर त्याच्यावर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिलाय की मार्च एंड पर्यंत हा मोबदला आम्ही देण्याची व्यवस्था करू, असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे 20 किलोमीटरच्या आतले जे व्हेकल आहे, मग ती पिकअप असेल, कार असेल, त्यांना टोल माफी द्यावी ही दुसरी आमची मागणी आहे। त्याविषयी साहेबांनी असा शब्द दिलाय की तुम्ही सर्व गाव वाईज प्रत्येक जेवढे व्हेकल असतील त्या व्हेकलची यादी तयार करा, त्यांचे आरसी बुक आणि आधार कार्ड एक यादी तयार करून त्यांच्याकडे द्या। त्याच्यावर ते विचार करून 20 किलोमीटरच्या आतला टोल माफ करण्याचा ते या ठिकाणी विचार करताय, असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलंय। 20 किलोमीटर परिघातील वाहनांना मोफत टोल माफी व्हावी यासाठी 31 मार्च अखेरपर्यंत वाहनधारकांनी कागदपत्र जमा करावी। तसेच भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना देखील मोबदला दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलं। यामुळे आंदोलन काही काळातच मागे घेण्यात आलं। मात्र यामुळे शिंदे टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। दरम्यान आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जितेंद्र नरवाडे, 9 न्यूज महाराष्ट्र।